मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज आपल्याबरोबर. महाराज, आज बैठक झाली, काय बैठकीत निर्णय झाले? आज बैठकीत जतन संवर्धन, टोकन दर्शन व मंदिराच्या रासायनिक प्रक्रियेच्या बाबतीत, मूर्तीच्या रासायनिक प्रक्रियेबाबत चर्चा झाली. त्या बाबतीत आज असा निर्णय झाला की जे पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनासाठी काही रासायनिक प्रक्रिया करावेत असं त्यांचं जे मत आलंय ते पत्र मंदिर समितीला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यावर मंदिर समितीची एक स्वतंत्र अशी बैठक होईल. त्यावेळेस मूर्तीची त्या पुरातत्व विभागाच्या लोकांना बोलून घेतलं जाईल. काय काय आणि कसं कसं आहे आणि काय काय करावं लागणार आहे याची सगळी चर्चा करून आज पंढरपुरातील व बाहेरच्या सर्व महाराज मंडळीशी व इतर लोकांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येईल. मूर्तीची त्यांनी पाहणी केव्हा केली होती आणि किती दिवस झाले म्हणून सांगितलं? नाही, 1 महिन्यापूर्वी त्यांनी मूर्तीची पाहणी केलेली आहे. मूर्तीची झीज म्हणजे काय आहे, चरणदर्शन घेऊन देवाच्या पायाची झीज ही पहिल्यापासूनच होतच असते आणि त्यामुळे बाकी कुठं काही झीज वगैरे झालेली त्यांनी काही बोलले नाही आहे. आणि पायाची जी झीज आहे ती किती टक्के झाली आहे, कशी झाली आहे या बाबतीत त्यांचं काही आम्हाला लेखी उत्तर नाही आहे. यापूर्वी देखील आपण तो इपॉक्सी लेप दिला होता, पुन्हा आता द्यायची वेळ आली, काय नाही? काही नाही, 2018, 19 का 19-20 साली आपण इपॉक्सी केलेली होती. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये इपॉक्सी केलेली होती आणि त्याच्यानंतर अजून त्यांचा आता अभिप्राय आल्यानंतर त्यानंतर मंदिरे समिती त्या बाबतीत पूर्ण विचार विनिमय करून पुढील कारवाई करेल. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याच्या कामासाठी, त्याचबरोबर इपॉक्सी लेपसाठी मंदिर बंद ठेवण्यावर काय चर्चा झाली आज? इपॉक्सी आणि त्याच्यासाठी आज साधक बाधक अशी चर्चा झाली की मंदिर किती वेळ बंद ठेवलं पाहिजे, काही अर्धा दिवस बंद ठेवलं पाहिजे का 8 तास बंद ठेवलं पाहिजे का मुखदर्शन सतत चालू ठेवलं पाहिजे याच्या बाबतीत चर्चा होईल, पुढील कारवाई होईल. जतन आणि संवर्धनाचं काम कधी पूर्ण होईल? आता विठ्ठलाचा गाभारा आणि माता रुक्मिणीचा गाभारा 70% काम परिपूर्ण झालेलं आहे. 30% काम राहिलेलं आहे. ते 5 जून पर्यंत काम परिपूर्ण होईल. देवेंद्र फडणवीस येणार आहेत आपण सांगितलं, किती तारखेला येणार आहेत, काय करा? येत्या 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. तत्पूर्वी 5च्या मध्यरात्री सहकुटुंब सहपरिवार श्री विठ्ठलाच्या पूजेस व माता रुक्मिणीच्या पूजेस या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते उपस्थित राहतील. टोकन दर्शनाबाबत आपला काय निर्णय झाला? यापूर्वी देखील अध्यक्ष भोसले यांनी देखील टोकन आणले होते, सगळं तयार झालं होतं, त्यावेळेस देखील ट्रायल झाली होती, मात्र पुन्हा आता तुम्ही ट्रायल घ्यायचं म्हणताय? नाही, आता ट्रायल घ्यायचं म्हणजे त्यावेळेस ट्रायल झालेली नव्हती, त्यावेळेस फक्त छपाई झालेली होती. पण यावेळेस ट्रायल घेऊन ते सगळी गोष्ट कार्यान्वित करायसाठी महाराष्ट्र शासन सुद्धा अग्रेसिव्ह आहे आणि निश्चितपणे एक चांगली टोकन दर्शनाची व्यवस्था होईल याची आम्हाला खात्री आहे. कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. अजून हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.